माझं म्हणणं काय की अतिक्रमण होताच कामा नये, परंतु जे लोक वर्षानुवर्षाचा व्यवसाय करतात त्या लोकांची तुम्ही पर्याय व्यवस्था तर करून द्या ना. येऊन ताबडतोब त्यांच्यावर तुम्ही घाला घालणार, त्यांनी जायचं कुठं? प्रशासनाला आजच जाग आली का? आषाढी एकादशी समोर आली की 8-15 दिवस तुम्हाला जाग येणार आणि परत तुम्ही झोपेचं सोंग घेणार. हे चुकीचं आहे ना. मग ह्यांच्यावर कारवाई कोण करणार? तुम्ही एक तर अतिक्रमण होऊ देऊ नका, काम चुकारपण, अतिक्रमण होऊ देऊ नका, काम चुकारपणा. आणि ज्या लोकांनी आज या ठिकाणी तिथे लाखो रुपये कर्ज काढून उद्योग व्यवसाय उभे केले त्यांना तुम्ही समजावून सांगून त्या ठिकाणी पर्यायी जागा पण दिली पाहिजे ना. तुम्ही त्यांचे संसार थोडे रस्त्यावर आणणार आहात लगेच. पंढरपूर शहरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली ज्या पद्धतीनं जुलमी राजवट या ठिकाणी चालू आहे, अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणींचे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. जे प्रशासनाकडनं झालेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. जे छोटे मोठे व्यवसाय मेन रस्त्याला अडथळा करणार असतील ते काढण्याबद्दल आमचं कुठलाही दुमत नाही किंवा आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या ठिकाणी रहदारीला अडथळाच होत नाही, गेले वर्षानुवर्षे जे स्वतःचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालवतात, अशा लोकांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता त्यांचे त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय नासधूस करून लाखो रुपयांचं, हजारो रुपयांचं नुकसान केलंय. त्याबद्दल मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी एका बाजूनी प्रशासन सरकार सांगते की तरुणांनी रोजगार केला पाहिजे, उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे, तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे. सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी शिकून देखील नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग या ठिकाणी व्याजाने कर्जाने पैसे काढून त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभा करण्याचं काम या ठिकाणी तरुणींनी केलेलं आहे. परंतु त्यांना दिलासा देण्यापेक्षा, त्यांना मदत करण्यापेक्षा अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलंय. अनेक लोकांचं नुकसान झालंय. या ठिकाणी आज मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या वतीनं जे आमचे बाधित लोक आहेत त्या सर्व बाधित लोकांना आज इथं प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत या ठिकाणी आम्ही केलेली आहे. ही मदत खूप तुटपुंजी आहे, परंतु गेले 2-3 दिवस त्यांचे उदरनिर्वाह बंद पडल्यामुळं, उदरनिर्वाहाची साधनं प्रशासनाने बंद केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना खायची देखील भ्रांत झालेली आहे. आणि म्हणून त्यांना तातडीची मदत म्हणून आज या ठिकाणी मी प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत केली आहे. त्या लोकांना निश्चितपणे परत उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी ज्यांना काय भांडवल लागेल ते त्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये मदत करण्याचं देखील त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलेलं आहे. परवा झालेल्या प्रशासकीय दड्डेलशाही अतिक्रमण काढण्याच्या कारवाईमध्ये आम्हाला न सांगता, कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट आमचं नुकसान करण्यात आलं. त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं आर्थिक नुकसान झालेलंच आहे. या आर्थिक नुकसानीची पाहणी आदरणीय दिलीप बापू धोत्रे यांनी काल केली आणि आज आम्हाला सगळ्यांना बोलवून इथं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फुल नाही फुलाची पाकळी, पण आमच्यासाठी दिलेला मोबदला हा खूप मोलाचा आहे. त्याबद्दल आम्ही दिलीप बापू धोत्रे यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पार्सलिटी केल्याचा आरोप असा म्हणण्यात येईल की सगळ्यांना नोटीस दिल्या, इंटिमेशन दिलं, पण आम्हाला ठराविक काही दुकान आहेत त्यांना कुठलीही नोटीस, कुठलीही पूर्वकल्पना दिली असती तर आमचं होणारं नुकसान आम्ही टाळलं असतं नक्कीच. अतिक्रमण काढावं मागणी होते, पण सगळ्या पंढरपूरचं अतिक्रमण काढलं नोटीस देऊन. मग काही तोंड बघून जी कारवाई झाल्या त्याला जबाबदार प्रशासनच आहे. प्रशासनाने सगळ्यांना कळवलं होतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, तुम्ही असं म्हणताय की सांगितलं नाही? प्रशासनानं फक्त मेन रोडला पूर्वकल्पना दिली होती असं त्यांचंच म्हणणं आहे. प्रशासनाने प्रत्येकांना नोटीस दिल्याच नव्हत्या. पूर्वकल्पना दिल्या असत्या तर पूर्वकल्पना जरी दिली असती तर होणार नुकसान सगळ्यांचं टाळलं असतं. अतिक्रमण पूर्वकल्पना ज्यांना दिले नोटीस ते अतिक्रमण आता सध्याला काढायचं चालू आहे.